मरळवाडीचे अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर 29 जून रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत सर्वत्र एकच खळबळ उडाली। त्या गोळीबारात आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांचे सहकारी ज्ञानबा गीते जखमी झाले। आता या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय आणि या प्रकरणी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर त्या हत्याकांड प्रकरणी संशयित आरोपी असलेले बबन गीते यांना अटक करा या मागणीसाठी परळी शहर पोलीस स्टेशन बाहेर मोठा जमाव जमलेला होता। या जमावाने बबन गीते यांना अटक करा अशी मागणी केली होती आणि म्हणून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे स्वतः परळीत उपस्थित राहून या प्रकरणाचा सखोल तपास करतात। मंडळी, ताज्या माहितीनुसार आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या 4 लोकांना आज अटक करण्यात आलेलं आहे। मात्र अजूनही मुख्य आरोपी फरारच असल्याचं सांगितलं जात आहे। आता या घटनेला राजकीय महत्त्व प्राप्त झाल्याचं देखील सांगितलं जात आहे। आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। 2014च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना मी पाठिंबा दिला म्हणून त्या निवडून आल्या आणि मंत्री झाल्या। 2019 मध्ये धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला म्हणून ते निवडून आले आणि मंत्री झाले असं जाहीरपणे बोलणारे आणि राष्ट्रवादीच्या पक्षप्राप्तीनंतर तब्बल 1000 गाड्यांचा ताफा घेऊन जबरदस्त शक्ती प्रदर्शन करणारे बबन गीते यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। नंतर त्यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती। त्यामुळे पवारांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात एक ताकद उभी केली आहे हे स्पष्ट झालं होतं। शरद पवार यांनी ताकद दिलेली आणि धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध किंवा पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध उभे राहणारे बबन गीते नेमके कोण आहेत आणि इतकी वर्ष राजकीय करिअर असणारे गीते आज अचानक विलन कसे ठरतात आजच्या व्हिडिओमधनं बघणार आहोत। तर मंडळी, सुरुवात करूयात, बघूयात बबन गीते यांचा राजकीय प्रवास हा कसा झालेला आहे। तर राजकीय प्रवासाचं जर का वर्णन करायचं झालं तर बबन गीते हे कधी काळी धनंजय मुंडे यांचे सहकारी होते। त्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ह्या एकत्र होत्या। त्यावेळेस बबन गीते यांनी धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून पंकजा मुंडे यांच्यासाठी काम केलं आणि पंकजा मुंडे त्यावेळेस परळीमधनं विजयी झाल्या। त्यानंतर पंकजा मुंडे या मंत्री देखील झाल्या। त्याचबरोबर बबन गीते यांनी धनंजय मुंडे यांची साथ दिली आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात गेले। त्यानंतर बबन गीते हे धनंजय मुंडे यांच्या सोबत असल्यामुळे धनंजय मुंडे यांचा विजय झाला आणि पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असं देखील बोललं जातं। त्यामुळे आपण ज्यांच्या सोबत आहोत ते विजयात नेहमी पुढे असतात असं ते जाहीरपणे सांगत होते। मंडळी, 1000 गाड्यांचा ताफा घेत शक्ती प्रदर्शन करत त्यांनी शरदचंद्र पवार या गटामध्ये प्रवेश केला आणि शरद पवारांनी त्यांना बक्षीस म्हणून प्रदेश अध्यक्ष उपाध्यक्ष असं पद दिलं। तर या पदानंतर ते या 2024च्या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन लढले आणि बजरंग सोनवणे यांचा बीडमध्ये विजय झाला। बबन गीते हे कोण आहेत, त्यांनी काय काय कामं केली आहेत हे बीडच्या आणि परळीच्या स्थानिक जनतेला पूर्ण माहिती आहे, परंतु तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून ही सगळी जुनी गोष्टी तुम्हाला सांगत आहोत। तर मंडळी, बबन गीते हे ज्यांच्या सोबत असतात ते विजयी होतात। म्हणजेच बबन गीते हे सध्या किंग मेकरच्या भूमिकेत असल्याचं बऱ्याच दिवसांपासून बघायला मिळतं। आता बबन गीते जर किंग मेकर आहेत तर बबन गीतेंना देखील किंग होण्याची अपेक्षा असणार आणि म्हणूनच मग बबन गीते आता येणाऱ्या काळात कशा पद्धतीनं काम करतील किंवा बबन गीते हे कशा पद्धतीनं प्रोग्रेस करतील या सर्वांची चाचपणी येथील मंडळींनी खूप चांगल्या पद्धतीनं केलेली आहे। मंडळी, बबन गीते यांच्या पत्नीला पंचायत समितीच्या अध्यक्षपदावर बसवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर पूर्ण प्रकार किंवा पूर्ण कामकाज हे बबन गीतेच सांभाळतायत या आरोपावरून त्यांना अविश्वास ठरावावरून खाली खेचण्यात आलं, खुर्चीवरून उतरवण्यात आलं आणि त्यानंतर बबन गीते आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये वाद सुरू झाला। आता हा वाद विकोपाला गेला आणि त्यानंतर बबन गीते यांनी धनंजय मुंडे यांच्या सोबतचे संबंध तोडले।
आणि नंतर ज्यावेळेस शरद पवारांची राष्ट्रवादी ही फुटली, अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन भाग पडले, त्यावेळेस बबन गीते हे शरद पवारांच्या गटातच राहिलं. धनंजय मुंडे अजित पवारांच्या गटात गेले. या संपूर्ण वाटाघाटीमध्ये बीडमध्ये परळी शहरात दोन उभी फूट बघायला मिळाली. कधी काळचे मित्र असलेले बबन गीते आणि धनंजय मुंडे हे एकमेकांच्या विरोधात 2024च्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले. बबन गीते हे धनंजय मुंडेंच्या विरोधात होते, त्याचबरोबर बजरंग सोनवणे यांच्या सोबत होते. बजरंग सोनवणे यांच्या सोबत राहून त्यांनी बजरंग सोनवणे यांना ताकद दिली आणि बजरंग सोनवणे हे विजयी झाले. किंगमेकर ठरले ते बबन गीते. आता बबन गीते हेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांचे महत्त्वाचे खंदे नेतृत्व असणार परळी विधानसभेमधनं हे समीकरण सेट झालेलं होतं. परळी विधानसभा मतदारसंघामधनं धनंजय मुंडे यांची उमेदवारी पक्की आहे, कारण आत्ताच म्हणजेच कालच पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेण्यात आलेला आहे. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात रस्ता मोकळा झालेला आहे. आणि अशात आता धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे नंतर ताकद कोण देणार, किंवा पंकजा मुंडे नंतर धनंजय मुंडेंच्या विरोधात मोठी शक्ती कोण असणार, तर ती मोठी शक्ती होती बबन गीते यांची. बबन गीते यांना पुरेपूर ताकद शरद पवारांकडनं मिळत होती आणि अशात सरपंच बापू आंधळे यांचा खून झाला. या खुनामध्ये मुख्य आरोपी म्हणून बबन गीतेंचं नाव आहे. बबन गीते यांनीच हा खून केल्याचं FIR मध्ये नोंद आहे. त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली अशी नोंद या FIR मध्ये आहे. तर मंडळी, आता या खुनाचा किंवा बबन गीतेंचा यात काही संबंध आहे का, हे सध्या तरी पोलीस तपासात आहे. आता पोलिसांनी जी FIR नोंद केलेली आहे त्या FIR मध्ये बबन गीते यांचं नाव आहे, त्याचबरोबर आणखी त्यांचे 4 सहकाऱ्यांचं नाव आहे. आता बबन गीते यांच्या सहकाऱ्यांच्या सोबत किंवा बबन गीते आणि बापू आंधळे यांचं काय कनेक्शन आहे ते थोडक्यात बघूयात, म्हणजे पूर्ण मुद्दा तुमच्या लक्षात येईल. आता बबन गीते आणि बापू आंधळे हे कधी काळचे सोबतचे मित्र. बबन गीते यांनी बापू आंधळे यांना सरपंचपदी बसवलं. बबन गीते नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत राहिलेले परळीमधनं. आता बबन गीते आणि बापू आंधळे यांचे चांगले संबंध होते आणि बबन गीते यांच्या ताकदीने बापू आंधळे सरपंच झाले. कधी काळचे मित्र हे सोबत होते, परंतु जशी फूट शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये निर्माण झाली तशीच फूट सरपंचपदी असलेले बापू आंधळे आणि बबन गीते यांच्या दोघांमध्ये झाली. बापू आंधळे हे धनंजय मुंडेंच्या सोबत गेले, म्हणजे ते अजित पवार गटात गेले. तर बबन गीते हे शरद पवारांच्या गटात राहिलेले होते. आता त्यांचे जे समर्थक आहेत किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी आपल्यासोबत राहावं, आपल्यासोबत काम करावं अशी बबन गीतेंची इच्छा होती. परंतु बापू आंधळे हे धनंजय मुंडेंच्या सोबत गेले. आता धनंजय मुंडेंच्या सोबत गेल्यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुका पार पडल्या. पंकजा मुंडे या लोकसभेला उमेदवार होत्या महायुतीच्या. आता महायुतीचं समीकरणात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे बहीण भाऊ युतीमध्ये असल्यामुळे ते मित्रपक्षात होते. त्यामुळे निश्चितच धनंजय मुंडे यांची पूर्ण ताकद ही पंकजा मुंडे यांच्या मागे उभी होती. आणि अशात पंकजा मुंडे यांना विजयी करण्यासाठी बापू आंधळे यांनी देखील धनंजय मुंडे यांना मदत केली. आता या मदतीत बापू आंधळे हे काही पैसे घेतलेत का असा आरोप बबन गीतेंनी केला. FIR मध्ये नोंद आहे मंडळी, बबन गीते यांनी बापू आंधळेला आईवरून शिव्या दिल्या आणि तू पैसे आणलेत का असं त्यामध्ये नोंद आहे. शिव्या दिल्यानंतर आईवरून शिव्या देऊ नका किंवा आईवरील शिव्या देऊ नको असं म्हणताच
बापू आंधळेच्या डोक्यात गोळी घालण्यात आली. बापू आंधळेच्या डोक्यात गोळी घालण्यात आली आणि मागून कोयत्याने वार हे डोक्यात करण्यात आलं. बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यानंतर पोलीस तपासात बबन गीते यांच्या नावे FIR आता दर्ज करण्यात आली आहे. सोबत 4 आरोपी देखील आहेत. बबन गीतेंच्या सोबत कोण होतं, बापू आंधळेंच्या सोबत कोण होतं, त्यांची देखील नावं आहेत. ती नावं पुढील प्रमाणे आहेत. तर मंडळी, या केसमध्ये फिर्यादी आहेत ज्ञानबा उर्फ गोट्या मारुती गीते, वय 36 वर्ष, राहणार नंदागौळ, तालुका परळी, जिल्हा बीड. त्याचबरोबर आरोपी आहेत, पहिल्या क्रमांकाचे आरोपी आहेत शशिकांत पांडुरंग गीते उर्फ बबन गीते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे आरोपी आहेत मुकुंद ज्ञानेश्वर गीते, राहणार वाघबोट, तालुका परळी. तिसऱ्या क्रमांकाचे आरोपी आहेत महादेव उद्धवराव गीते, राहणार बँक कॉलनी, परळी. चौथ्या क्रमांकाचे आरोपी आहेत राजाभाऊ संजीवन नेहरकर, राहणार पांगरी, तालुका परळी. तर 5व्या क्रमांकाचे आरोपी आहेत राजेश अशोक वाघमोडे, राहणार पिंपळगाव गाडे, तालुका परळी. तर मंडळी, अशा पद्धतीनं ही आरोपींची यादी आहे आणि फिर्यादी यामध्ये ज्ञानबा उर्फ गोट्या मारुती गीते, वय 36 वर्ष यांनी फिर्याद दिलेली आहे. यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. बबन गीते हे सध्या फरार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्याबद्दलची अपडेट काही वेळात येईल असं देखील बोललं जात आहे. तर पीडित आहेत बापूराव आंधळे, बाबूराव आंधळे, राहणार मरळवाडी, तालुका परळी, जिल्हा बीड. आणि ज्ञानबा उर्फ गोट्या मारुती गीते हे राहणार नंदागौळ, तालुका परळी, जिल्हा बीड येथील जखमी असल्याचं सध्या समोर येत आहे. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.